ओके रेडी. थँक्यू. आभार मानतो. आणि जे आता मी माझ्या भूमीमध्ये आलेलो आहे त्याच्यामुळे इथल्या लोकांचा हक्क आहे मला विचारायला की कॉलेज सोडल्यानंतर तू काय काय उद्योग केले. हे सगळे केलेले उद्योग प्राचार्य मॅडमला मी देणार आहेत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. संविधानाची कॉपी खिशात ठेवून असेल, हत्तीवर त्याची मिरवणूक काढून असेल, येणकेन प्रकारे असो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय आणि त्यांच्या विचाराशिवाय आज कुणालाच पर्याय नाही, हेच यातून सिद्ध होतं. धन्यवाद सर परत एकदा. यानंतर मी आमंत्रित करते आजच्या माननीय बागुल सरांनी जाता जाता सांगितलंय की या कॉलेजमधून गेल्यानंतर तुम्ही काय काय. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच नागरिक, सरांनी, बागुल सरांनी बाबासाहेबांचं शैक्षणिक, राजकीय, सामाजिक प्रवासाचं वर्णन आणि काय काय योगदान समाजासाठी, देशासाठी कशा पद्धतीनं दिलं आणि कोण कोण पात्र बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आली त्याचाही नामोल्लेख चांगल्या पद्धतीने इथे केलेला आहे. सर्व आपण सुज्ञ आहात, अभ्यासू आहात. बांधवांनो, ज्या काही संस्था आज हे 8 जुलै स्थापनेचा दिवस आहे, 81 वर्ष झालेली आहेत. मला वाटतं बाबासाहेब फक्त 11 वर्ष याचे चेअरमन होते संस्थेचे. 45 ते 56 एवढ्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी या संस्थेला जेवढा उभं करता येईल तेवढं त्या काळामध्ये केलं. बाकीच्या कालखंडामध्ये आपण सर्वांना तो इतिहास माहिती आहे. ज्या काही संस्था राजकीय, सामाजिक, आर्थिक स्वरूपाच्या, राजकीय स्वरूपाच्या संस्था बाबासाहेबांनी स्थापन केल्या, त्या सर्वांच्यामध्ये पवित्र आणि श्रेष्ठ संस्था ही आपली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे. बाकीच्या संस्था आपल्या ठिकाणी आहेत, पण जे कार्य बाबासाहेबांवर अभिप्रेत होतं ते कार्य बाबासाहेब या संस्थेच्या माध्यमानं आयुष्यामध्ये करू शकले. बाबासाहेबांवर ही संस्था स्थापन करण्याच्या आधीपासून बौद्ध धर्माचा प्रभाव होता हे आपल्याला सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन या इमारतीला जी नावं दिली, नागसेन, मिलिंद कॉलेज, यावरून लक्षात येईल की बाबासाहेबांवर बौद्ध धर्माचा किती प्रभाव होतो. बघा, बुद्ध म्हणतात मनुष्याने अर्थालाही जाणलं पाहिजे आणि अनर्थालाही जाणलं पाहिजे, परंतु व्यवहार मात्र अर्थाप्रमाणे केला पाहिजे, अनर्थाप्रमाणे व्यवहार राहिले. आणि विशेष म्हणजे अतिशय मौलिक असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दिलं. त्यांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय योगीराज बागुल सर, ज्येष्ठ साहित्यिक, मुंबई, यांनी देखील अतिशय मौलिक असं स्वरूपाचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. ज्या देशात जन्मले हे खरोखर आपल्या देशात उपकार आहेत. आणि सर चिमनलाल सेटलवार यांनी या आपल्या संस्थेचं उद्घाटन केलं. वास्तविक आपल्याला माहीत आहे की साध्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करायचं असेल तर त्या मंत्र्याची तारीख घ्यावी लागते, वर्ष वाट बघावी लागते. तर एवढ्या मोठ्या महान संस्थेचं उद्घाटन बाबासाहेबांनी चिमणलाल सेटलवार यांना सांगितलं की तुम्ही उद्घाटन करा.
म्हणजे यावरून बाबासाहेबांची उंची आपल्याला लक्षात येते. तर अतिशय मौलिक असं मार्गदर्शन सरांनी दिलं, त्यांचं देखील महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्या सप्रेम जय भीम. मी प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी, PES कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, नागसेनवन परिसर. या आजच्या विशेष दिनाचं महत्त्व हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी PES सोसायटी म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. त्या संस्थेचा आज वर्धापन दिन औरंगाबाद शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालय जे संस्थेअंतर्गत येतात त्यांच्या सर्वांच्या सहमतीने आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा वर्धापन दिन इथे साजरा केला जातो. या वर्धापन दिनामध्ये सर्वच संस्थेअंतर्गत महाविद्यालयांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत खेळाडूंचा सत्कार हा केला जातो. आणि विशेष बाब म्हणजे PES शारीरिक शिक्षण महाविद्यालय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खेळाच्या संकल्पनेतून आणि आरोग्याच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं महाविद्यालय आहे. आणि आमच्या महाविद्यालयाचे यावर्षी जवळपास 26 विद्यार्थी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यानिमित्ताने मी या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सर्व खेळाडूंचा मी वर्धापन दिनानिमित्त त्यांचं कौतुक करतो. आणि त्यांनी जे काही यश संपादित केलेलं आहे, त्यांचं शैक्षणिक यश आणि क्रीडा क्षेत्रातील यश याबद्दल त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सर्वच समाज बांधवांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज संपन्न झालेल्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, ख्यातनाम कवी, लेखक, कादंबरीकार आणि चरित्रकार योगीराज बागुल यांनी विशेष असं मार्गदर्शन केलं. त्यासोबतच या कार्यक्रमासाठी नागसेन वनातील मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम, तसेच मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यन्नावार सर, तसेच PES अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी डॉक्टर धोबे सर, तसेच PES शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विविध महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. अत्यंत उत्साही संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.